तर या ठिकाणी गाजराचे कर्मचारी बाहेर उभे आहेत, तर मी त्यांना अशी विनंती करतो की साहेब आपण हा दरवाजा उघडू शकता. या ठिकाणी हे आमच्याकडून 10 रुपयाची विनवणी करत आहेत, तर 10 रुपये आम्ही तुम्हाला नंतर दिल्यावर चालतील का? ठीक आहे, नंतर आम्ही तुम्हाला देतो. आम्हाला तुमचा जो गाजर हलवा आहे तो बघायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही सर्वजण पाहू शकता हे गाजर हलवा दुकान आहे आणि या ठिकाणी हे गाजर आहे आणि आपले सर या गाजरेला हलवीत आहे आणि याच नाव या दुकानाचं गाजर हलवा आहे. खूप इंटरेस्टिंग या प्रोजेक्टला नाव देण्यात येईल. तर अतिशय हा प्रोजेक्ट सर्वांना आवडलेला आहे गाजर हलवा. तर मी सुद्धा या ठिकाणी ही गाजर हलवतो. तर आपलं हे काय आहे, आपल्या या प्रोजेक्टचं नाव काय आहे? गाजर हलवा. म्हणजे या तुमच्या दुकानामध्ये यायचं. ही कल्पना कोणा सुचली विचारा. आणि गाजर म्हणजे गाजर हलवाचे 10 रुपये घ्यायचे. कल्पना कोणाची विचारा. बरं, मला एक सांगायचंय की ही गाजर हलवायची, तर ही कल्पना तुम्हाला कुणी दिली, कुणी मदत केली, गाईडलाईन कुणी दिलं तुम्हाला? थोडक्यात तुम्ही सांगू शकता का? जिजाऊ मॅडम. तुमच्या मॅडम आहेत का मार्गदर्शक? व्हेरी गुड. तर यांच्या ज्या मार्गदर्शिका आहेत, सो जिजाऊ मॅडम त्यांनी ही कल्पना त्यांना दिलेली आहे आणि या ठिकाणी या क्लासमध्ये यायचं आणि गाजर हलवायची. तर त्याचे 10 रुपये आपल्याला या मालकांना द्यावे लागतात. तर ज्यांना कुणाला गाजर हलवायची असेल तर त्यांनी सर्वप्रथम या साहेबांकडे 10 रुपये द्यायचे आणि लगेच गाजर हलवायची. बरोबर? तर कुणी इच्छुक आहे का गाजर हलवण्यासाठी? मला हा कार्यक्रम खूप मनापासून आवडला. मला असं वाटलं की काहीतरी असेल. गाजर हलवा म्हणजे माझ्यासोबत तोंडाला पाणी आलं की आपल्याला देतील म्हणून खाण्यासाठी, पण इथं प्रत्यक्ष आल्यानंतर पाहिलं तर काहीच नाही. एक गाजर आहे आणि ती हलवायची आणि त्याचे 10 रुपये द्यायचे. पण आतापर्यंत आपण किती रुपये हे हलवून 10 रुपये घेतले? 150 रुपये. बघा, या ठिकाणी नुसते गाजर हलवायचे या ठिकाणी या दुकानदाराने 150 रुपये कमवलेले आहेत. तर अशी एक आयडिया पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला काही व्यवसाय करायचा असेल तर आपल्या मध्ये जिद्द पाहिजे आणि नवनवीन काही नवोपक्रम पाहिजे, नवनवीन आयडिया पाहिजे, तरच आपण काहीतरी करू शकतो, यशस्वी होऊ शकतो. ओके, धन्यवाद साहेब. तर या ठिकाणी मी तुमचा गाजर हलवण्याचा कार्यक्रम पाहिलेला आहे आणि आपली रजा घेतो. धन्यवाद साहेब. संपले का विचार बघू आपण. जेवण करून घेऊ.
आता सुरळगावचे विद्यार्थी